नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष पाटील गायकवाड। आज आपण आपल्या अकाउंट विषयामधील प्रकरण नंबर 8 भागांचे लेखांकन हे पाहणार आहात। या प्रकरणामध्ये आपल्याला आपली कंपनी भाग कशा पद्धतीने विकते हे पाहायचे। तर विद्यार्थी मित्रांनो, अकाउंट विषयामधील प्रकरण 8वे भागांचे लेखांकन, यामध्ये कशा पद्धतीचे भाग विकले जातात हे पाहणार आहात। तर कोणत्याही वेळेस जर एखाद्या अर्जदाराला जर काय करतो ते आपण या प्रकरणामध्ये बघणार आहोत। आपल्या कंपनीमध्ये समजा 1000 भाग आहेत आणि भागाची किंमत 100 रुपये आहे। जर आपल्या कंपनीमध्ये 1000 भाग आहेत, भागाची किंमत जर 100 रुपये असेल तर कंपनी ते भाग खरेदी करण्यासाठी जनतेला आवाहन करते। आता जनतेला जर कंपनी आवाहन करत असेल तर कंपनी जनतेला सांगते की बाबा तुम्ही आमच्या कंपनीकडे काय करा, अर्ज करा, आणि अर्ज केल्यानंतर त्या कंपनी काय करते, त्या अर्जदारांना भागांचं वाटप करते। तर बघा, जर समजा या अर्जदाराला या कंपनीचे भाग हवे असतील तर अर्जदार हे काय करेल, कंपनीकडे सुरुवातीला अर्ज करेल, ठीक आहे ना। जर ह्या अर्जदाराला जर या कंपनीचे भाग हवे असतील, आता या आपल्या कंपनीमध्ये 1000 भाग आहेत, भागाची किंमत 100 रुपये आहे। आता कंपनी तर जनतेला भाग विकायली, जर भाग जनतेला विकायली तर लक्षात ठेवायचं, या अर्जदाराला कंपनीचे भाग खरेदी करायचे, तर हा व्यक्ती कंपनीकडे सुरुवातीला काय करेल, अर्ज करेल, ठीक आहे ना, अर्ज करेल। जर त्यानं अर्ज केला तर तो अर्जासोबत 100 रुपयाचा भाग आहे तर का पुरे 100ला 100 रुपये देतो का? नाही। तर ही पूर्ण प्रोसेस या ठिकाणी आहे की अर्जदार हे भागाचे जे 100 रुपये आहे तो कशा कशा पद्धतीने देतो। तर समजू आपण हे अर्जदार आहे, तो अर्जदार कंपनीकडे अर्ज करणार आहे, त्यानं अर्ज जर केला तर त्या अर्जासोबत त्यानं काही 100 पैकी 10 रुपये जर सोबत अर्जासोबत जर दिले तर त्या पैशाला अर्ज शुल्क म्हटलं जातं। काय म्हटलं जातं? अर्ज शुल्क। मग आता हे बघू पहिलं आपण अर्ज शुल्क। अर्जदाराने अर्जासोबत दिलेली रक्कम म्हणजे अर्ज शुल्क होय। या अर्ज शुल्काला प्रार्थना राशी देखील म्हणतात, प्रार्थना राशी। मग कंपनीचे जो व्यक्ती भाग खरेदी करतो तो व्यक्ती कंपनीकडे सुरुवातीला अर्ज करतो, तो अर्जासोबत अर्ज शुल्क कंपनीकडे देतो। आता ह्या व्यक्तीनं जर कंपनीकडे अर्ज केला, त्या अर्जासोबत त्यानं जर अर्ज शुल्क दिला तर कंपनी त्या अर्जाची पूर्णपणे छाननी करते। छाननी करून जर अर्ज बरोबर असेल तर कंपनी या व्यक्तीला भागांचं वाटप करण्याचे प्रयत्न आता सुरू करते, भाग वाटप करायला चालू करते। भाग वाटप चालू करायला जर करत असेल तर विचार करा, आपल्या कंपनीचा भाग आहे 100 वाला, या व्यक्तीनं अर्जासोबत आतापर्यंत फक्त 10 रुपये दिले, तर कंपनी या अर्जदाराला अजून काही भागाचे पैसे जमा करण्याचे काय करते, सांगते। आता समजा अर्ज शुल्क दिल्यानंतर कंपनी अजून काही पैसे जमा करायला सांगते, त्या पैशाला म्हणतात वाटप शुल्क। कोणता शुल्क? वाटप शुल्क। मग आता हा अर्जदार कंपनीकडे अजून काही पैसे भरतो, म्हणजे ते म्हणजे कोणता शुल्क? तर वाटप शुल्क। समजा त्यांनी 50 रुपये भरले, आधी अर्जासोबत किती भरले होते? 10। जे अर्जासोबत 10 रुपये भरले होते त्याला आपण अर्ज शुल्क नाव दिले। अर्ज शुल्क दिल्यानंतर त्यानं अजून पैसा दिला, त्याचं नाव वाटप शुल्क। त्यानं समजा उदाहरणार्थ वाटप शुल्क 50 रुपये कंपनीकडे दिला। आता जर हे व्यक्ती कंपनीकडे जर वाटप शुल्क दिला तर कंपनी याला भागांचं काय करते, वाटप करते। मग आता विचार करा, आपल्या कंपनीमध्ये भाग किती? 1000। भागाची किंमत किती आहे? 100 रुपये। कंपनी या व्यक्तीला पैसे कसे मागाली? तर या व्यक्तीनं सुरुवातीला कंपनीकडे अर्ज केला, त्या अर्जासोबत यांना 10 रुपये दिले, त्या पैशाला आपण नाव दिलं अर्ज शुल्क, बरोबर आहे। दुसरी गोष्ट, ह्या व्यक्तीला कंपनीनं आता विनंती केली, बाबा तुमचा अर्ज आम्ही तपासला, तो अर्ज बरोबर आहे, आता आम्ही तुम्हाला काय देत आहात, भाग देणार आहात, तुम्ही अजून काही भागाचे पैसे जमा करा, असं सांगितल्यानंतर या व्यक्तीनं कंपनीकडे 50 रुपये जमा केले, त्याला नाव दिलं आपण वाटप शुल्क। 50च म्हणून नाही, 40, 30, 10, 20 किती बी असू शकतात, मी अंदाजित द्यायला तुम्हाला। तर 50 रुपये त्या व्यक्तीने कंपनीकडे पुन्हा भरले, त्यात झाला वाटप शुल्क। अशा टाइमला आता कंपनी ह्या व्यक्तीला भागांचं प्रत्यक्षरित्या काय करते, वाटप करते। म्हणजे आता कंपनीचे भाग या व्यक्तीकडे आलेत आणि ह्या व्यक्तीचे पैसे कंपनीकडे आतापर्यंत 10 रुपये एक आणि 50 रुपये असे म्हणून 60 रुपये पोहोचले। आता 40 रुपये अजून कंपनीकडे, त्या व्यक्तीकडे बाकी आहेत। 100 रुपयाचा भाग आहे, त्यांना आतापर्यंत 10 आणि 50 दोनच दिलाय, 40 रुपये बाकी आहेत। आता कंपनी त्या व्यक्तीला टप्पे पाडून देते, हप्ते। आता उरले, कंपनीने त्याचे आतापर्यंत हे 2 पैसे घेतलेत आणि याला भाग पण दिलेत। आता हा व्यक्ती आजपासून आपल्या कंपनीचा कोण झाला, भागधारक झाला। आता भागधारक झाला तर उरलेले 40 रुपये कंपनी यांना 3 टप्पे पाडून देते, 3 हप्ते। पहिल्या हप्त्याला म्हणलं जातं प्रथम हप्ता, दुसऱ्या हप्त्याला म्हणलं जातं दुय्यम हप्ता, तिसऱ्या हप्त्याला म्हणलं जातं अंतिम हप्ता। अंतिम का करा, ह्याच्यानंतर कोणताच हप्ता नाही, पुन्हा हा कोणता हप्ता, अंतिम। मग आता कंपनी अर्ज शुल्क आणि वाटप शुल्क दिल्यानंतर
त्या व्यक्तीला 3 प्रकारचे वेगवेगळे काय देते, हप्ते पाडून देते, टप्पे पाडून देते, पैसे देण्यासाठी टाइम देते. समजा एक 15-15 दिवसाचा गॅप दिला तर सांगते पहिले 15 दिवसाला 20 रुपये भरा, त्याच्यानंतर पुन्हा 15 दिवसाला 10 रुपये भरा, त्याच्यानंतर पुन्हा 15 दिवसाला थोडेफार राहिलेले पैसे भरा. असं कंपनी या अर्जदाराला काय दिली, टाइम दिली. त्या व्यक्तीने आतापर्यंत कंपनीकडे अर्ज शुल्क भरला, त्यानंतर त्याला वाटप शुल्क भरला, एवढे 2 भरल्यानंतर कंपनीने याला भाग दिले म्हणजे हा व्यक्ती कंपनीचा भागधारक झाला. आता भागधारक जर झाला तर कंपनी राहिलेले पैशाला सांगते ना टप्प्यामध्ये भरा. आता उरलेले 40 रुपये कंपनीने 20 रुपये एकदा भरायला सांगितले, 10 रुपये एकदा आणि 10 रुपये एकदा. तुम्ही म्हणशाल असंच 20, 10, 10च राहते का? नाही, हा 5चा असू शकतो, हा 15चा असू शकतो, हा 25चा. तुमच्या म्हणजे कंपनीच्या मनावर आहे की इतक्यापैकी कोणता बी हप्ता किती रुपयाचा देऊ शकते. आपण 20, 10 दिले, हा 10, हे 15, हे 15 असं पण असू शकते, मागे पुढे असते, अडचण आहे. फक्त तुमच्या डोक्यात एवढं ठेवा, कोणत्याही अर्जदाराला कंपनी पैसे भरण्यासाठी किती प्रकारचे टप्पे देते ते येतं. तर 5 प्रकारचा पैसा कोणताही अर्जदार कंपनीकडे भरतो आणि कंपनी त्याला भागाचं काय करते, वाटप करते. तर कोणता कोणता पैसा असतो, तर पहिलं लक्षात ठेवा अर्ज शुल्क, दुसरा लक्षात ठेवायचं वाटप शुल्क. वाटप शुल्क भरल्यावर कंपनी याला भागाचं वाटप करते. त्यानंतर प्रथम हप्ता, दुसरा हप्ता आणि शेवटचा हप्ता, अंतिम हप्ता. कधी कधी हा दुसरा हप्ता पण नसतो, कंपनी राहिलेले जे 40 रुपये येतं, 20 रुपये इथं भरायला सांगते, शेवटी 20 रुपये भरायला सांगते अंतिम हप्ता. तर असे बी 40 रुपये घेते. म्हणजे प्रथम हप्ता, अंतिम हप्ता शेवटी कंप्लीट करू शकते. म्हणजे इतक्यापैकी कोणताही कंपनी ही हप्ता देईल नाही तर नाही देईल, पण कोणतीही कंपनी कोणत्याही अर्जदाराला पैसे गोळा करत असताना डायरेक्ट 100 रुपये द्या आणि 100 वाला भाग घ्या असं कधीही होत नाही. तर पैसे अशा पद्धतीनेच कंपनी गोळा करते आणि कंपनी अर्ज शुल्क, वाटप शुल्क, प्रथम हप्ता, दुसरा हप्ता, अंतिम हप्ता अशा पद्धतीचा वेळ किंवा अशा पद्धतीचे पैसे त्या अर्जदाराकडून घेत असते. ठीक आहे. आता एवढं जर कळालं तर ही झाली फक्त बेसिक माहिती की कंपनी कशा पद्धतीने. आता आपल्याला बघायचंय कंपनीकडं जरी इतक्या प्रकारचा पैसा जर हा व्यक्ती भरत असेल तर कंपनी काही नोंदी करेल. आता यामध्ये आपण भाग विक्री शिकवल्या, या भागांचं लेखांकन शिकवल्या, ह्याच्यामध्ये नोंदी करणं महत्वाचे असतात. नोंदी आता जर आपण रोज किरकोळ नोंदी करायचा, एंट्र्या करणार, नोंदी करणार, तर त्या नोंदी कशा लक्षात ठेवायच्या, त्या नोंदी काही पाठ करायच्यात का? तर पाठ केल्यानंतर त्या नोंदी काही पाठ होत नसतात. तर तुम्हाला फक्त एक डोक्यात ठेवायचं, हा अर्जदार ह्या कंपनीकडं वेगवेगळ्या प्रकारचा हा पैसा भरतो. जर ह्यानं 5 प्रकारचा हा पैसा जर भरत असेल तर लक्षात ठेवा कंपनीकडे 5ही प्रकारचा पैसा यायलाय की नाही, यायलाय. जर कंपनीकडे 5ही प्रकारचा जर पैसा येत असेल तर यांच्या नोंदी कशा पाठ करायच्या ते सांगतो. पहिलं, जर कंपनीकडे अर्ज शुल्क आला, ह्या व्यक्तीनं जर कंपनीकडे सुरुवातीला अर्ज शुल्क भरला तर कंपनी नोंद करेल बँक खाते नावे. हे लक्षात ठेवा. नोंदी कशा लक्षात ठेवायच्या, नोंदी पाठ करायची नाही, टेक्निक डोक्यात ठेवायची. तर कंपनीकडे जर तो व्यक्ती या 5 पैकी कोणताही पैसा जर भरू जा तर नोंद कशी लक्षात ठेवायची, तर अगोदर हा अर्ज शुल्क भरेल पहिला, त्यानंतर तो वाटप शुल्क भरेल, त्याच्यानंतर तो हप्ते भरेल. तर सुरुवातीला या व्यक्तीने कंपनीकडे जर अर्ज किंवा अर्ज शुल्क हे जर भरला तर कंपनी नोंद करते बँक खाते नावे, कारण कंपनीकडे पैसा यालाय. पैसा जर यालाय तर बँक खाते नावे. आता कंपनीकडे जर पैसा आला तर कंपनी म्हणते बँक खाते नावे, आणि ज्याचा पैसा यालाय ते खातं जमा. ज्याचा पैसा यालाय म्हणजे काय, तर समजा पहिल्यांदा यालाय अर्ज शुल्क, तर कंपनी नोंद करते बँक खाते नावे, अर्ज खाते जमा. अर्ज खाते जमा, शुल्क काही शब्द वापरणार नाही, अर्ज खाते जमा. तर पहिली नोंद झाली. मग जर या अर्जदाराने कंपनीकडं जर उदाहरणार्थ अर्ज शुल्क भरला, जर ह्यानं कंपनीकडे अर्ज शुल्क भरला तर कंपनीकडे तो पैसा आला. आपण कंपनीच्या दृष्टीने गणित करत असता तर कंपनीकडे पैसा यालाय म्हणजे कंपनी म्हणेल बँक खाते नावे, अर्ज शुल्क यालाय म्हणून म्हणेल अर्ज शुल्क किंवा अर्ज खाते जमा. शुल्क शब्द नोंदीमध्ये वापरत नाहीत, त्यामुळे फक्त अर्ज खाते जमा. दुसरी गोष्ट, जर या व्यक्तीनं कंपनीमध्ये वाटप शुल्क भरला तर कंपनी नोंद काय करेल, ही समजा पहिली नोंद. आता वाटप शुल्क भरल्या नोंद काय करेल, तर तुम्ही सांगा कंपनीकडे कोणता शुल्क भरला, वाटप शुल्क. वाटप शुल्क जर कंपनीकडे भरला तर कंपनीकडे डबल पैसा आला. आता पैसा कोणता आला ते वाटप शुल्काचा, तर नोंद कंपनी काय करेल, बँक खाते नावे. पैसा याला तेव्हा बँक खाते नावे, आणि हा पैसा कोणता आहे, वाटप शुल्काचा आहे. मग इथं जसं अर्ज शुल्क होतं तर बँक खाते नावे अर्ज शुल्क जमा झालं, तसं इथं काय होईल, बँक खाते नावे आणि वाटप खाते जमा. शुल्क शब्द कंपनी वापरणार नाही, त्यामुळे शुल्क लावायचं नाही, वाटप खाते जमा. ठीक आहे ना. मग कंपनीकडे सुरुवातीला या व्यक्तीनं अर्ज शुल्क भरला तर आपण नोंद केली बँक खाते नावे अर्ज खाते जमा.
त्याच्यानंतर या व्यक्तीने कंपनीकडे कोणता पैसा भरला? वाटप शुल्क. आपण नोंद काय केली? बँक खाते नावे, वाटप खाते जमा. आता हा व्यक्ती हप्ते भरेल कंपनीकडे. यानं समजा सुरुवातीला पहिला हप्ता भरला प्रथम, तर नोंद काय होईल? यानं भरला ना. यानं जर हप्ता भरला तर कंपनीकडे पैसा आला. कंपनीकडे पैसा आला तर कंपनी नोंद करेल बँक खाते नावे. बँक खाते नावे कोणता हप्ता भरला? प्रथम हप्ता. तर इथे येईल प्रथम हप्ता खाते जमा. प्रथम हप्ता खाते जमा. बरोबर आहे. टोटल या धड्यामध्ये फक्त 10 नोंदी आहेत. या 10 नोंदीपैकी 5 नोंदी इथंच आहे. जर या कंपनीकडे जर पैसा अर्ज शुल्काचा आला तर नोंद होईल बँक खाते नावे, अर्ज खाते जमा. शुल्क शब्द वापरीत नाही का? वाटप शुल्काचा आला तर बँक खाते नावे, वाटप खाते जमा. प्रथम हप्ता आला तर कंपनी म्हणेल बँक पैसा आला ना, तर बँक खाते नावे, वाटप खाते, प्रथम हप्ता याचा पैसा म्हणून प्रथम हप्ता खाते जमा. आता त्याच्यानंतर त्या व्यक्तीने कंपनीकडे दुसरा हप्ता भरला दुय्यम. नोंद काय होईल? सांगा आता नोंद तुम्हाला जमा. नोंद होईल पैसा आला ना कंपनीकडे, तर डबल कंपनी म्हणेल बँक खाते नावे. आता दुय्यम हप्ता आहे त्याच्यामुळे म्हणेल दुय्यम हप्ता खाते जमा. प्रथमच्या ऐवजी. ठीक आहे ना. म्हणजे नंबर पुढची नोंद काय तयार झाली? बँक खाते नावे, दुय्यम हप्ता खाते जमा. आणि शेवटचा हप्ता जर त्या व्यक्तीने कंपनीकडे भरला अंतिम हप्ता, तर नोंद काय होईल? मग शेवटी कंपनीकडे भरला म्हणजे कंपनीकडे पैसा आला, तर नोंद डबल होईल बँक खाते नावे. आणि आता अंतिम हप्ता असल्यावर नंतर काय होईल? अंतिम हप्ता खाते जमा. म्हणजे टोटल तुम्हाला आता किती नोंदी पाठ झाल्या? 5 नोंदी. कोणत्या कोणत्या? कंपनीकडं 5 प्रकारचा पैसा आला तर त्या 5ही टाइमला तुम्ही एकच डोक्यात ठेवा, बँक खाते नावे होईल. बँक खाते नावे. आणि जो पैसा त्या व्यक्तीकडे कंपनीकडे भरतो त्या पैशाचं खातं काय होईल? जमा. तर बँक खाते नावे आणि या 5पैकी जो कोणता पैसा कंपनीकडे हा व्यक्ती भरेल तो पैसा जमा. एवढी सिंपल लक्षात नोंद ठेवा. तर नोंदी तुम्हाला टोटल आतापर्यंत किती झाल्या? 5. या धड्यामध्ये फक्त 10 नोंदी आहेत. त्या 10 नोंदी जर तुमच्याकडे एक वेळेस लक्षात राहिल्या तर तुम्हाला या धड्यामध्ये कुठेही अडचण राहणार नाही. मग बाकी सिंपल आहे. तुम्ही एक नोंद तुम्हाला कॉमन सांगतो. ती नोंद आता सांगितलेली सायफळ्यावर, ती जर लक्षात ठेवल्या तर गणित येऊन जाईल. बघा, कंपनीकडं हा अर्जदार पैसा भरतो, तो पैसा कंपनीकडे यायलाय, तर नोंद लक्षात ठेवायची बँक खाते नावे. आणि हा व्यक्ती कोणताही पैसा भरत असेल इतक्यापैकी, अर्ज भरूचा, वाटप भरूचा, प्रथम हप्ता, दुय्यम कोणताही, जो भरतो ते खातं जमा. लक्षात ठेवायचं. म्हणजे काय नोंद झाली? जर या व्यक्तीने कंपनीकडे अर्ज शुल्क भरला तर बँक खाते नावे, अर्ज शुल्क खाते जमा, ही नोंद. जर या व्यक्तीने कंपनीकडे वाटप शुल्क भरला तर बँक खाते नावे, वाटप शुल्क जमा. शुल्क लावित नाहीत आपण फक्त. प्रथम हप्ता भरला तर बँक खाते नावे, प्रथम हप्ता जमा. दुय्यम भरला तर बँक खाते नावे, दुय्यम जमा. आणि अंतिम हप्ता भरला तर बँक खाते नावे, अंतिम हप्ता खाते जमा. ही एक नोंद लक्षात ठेवा. कंपनीकडे पैसा यालाय तर बँक खाते नावे, ज्याचा पैसा यालाय ते खातं जमा. सिंपल आहे इथपर्यंत. तर ह्या झाल्या 5 नोंदी. या 5 नोंदी झाल्यावर आता या 5ही प्रकारचा पैसा आहे, तर इतक्यापैकी एकच डोक्यात ठेवा. ही व्यक्ती कंपनीकडे अर्ज करतो तर त्या अर्जासोबत तो स्वतः कंपनीकडे अर्ज शुल्क देतो. कंपनी काय मागवत नाही. मग ही व्यक्ती जर स्वतः कंपनीकडे जर अर्ज शुल्क स्वतः देत असेल तर कंपनी तर काही पैसे अर्ज शुल्काचे मागत नाही, बाकी सगळे पैसे मागत्या. छोटासा फरक काय आहे लक्षात ठेवा. या अर्जदाराने कंपनीकडे अर्ज शुल्क भरला, अर्ज त्यानं केला. अर्ज केल्यावर तो अर्ज शुल्क स्वतः द्यालाय. मग स्वतः जर हा देत असेल तर कंपनी याला अर्ज शुल्क मागली का? नाही मागली. यानंच कंपनीकडे काय केलं? अर्ज शुल्क व अर्ज त्याने भरून दिलाय. कंपनीने याला भागाचं वाटप केलं. वाटप केल्यावर आता कंपनी इथून खालचे पैसे, हे तर अर्ज आणि अर्ज याने एक कोरा अर्ज असा भरला, त्या अर्जासोबत अर्ज शुल्क जोडला, कंपनीकडे दिला. मग हे जोडून अर्ज शुल्क ह्यानंच दिला, तर कंपनीचा मागला नव्हता. मग ह्याच्यासाठी मागविलेलीची नोंद लागू पडत नाही, एवढं डोक्यात ठेवा. आणि ह्याच्यानंतर आता कंपनी काय करते? याला सांगते बाबा तुम्ही आमच्याकडे अर्ज शुल्क भरल्या, उरलेले पैसे आता तुम्ही टप्प्याटप्प्याने आमच्याकडे भरा. असं भरा म्हणून सांगते की नाही? मग भरा म्हणून सांगते म्हणजे कंपनी त्याला पैसे मागते. म्हणून लक्षात ठेवा, हे 5ही 4ही पैसे जे आहेत हे मागविले जातात. ठीक. पण अर्ज शुल्क हा मागविला जात नाही, एवढं डोक्यात फिक्स ठेवा. कंपनीमध्ये टोटल 5 प्रकारचा पैसा असतो. त्या 5 प्रकारच्या पैशापैकी एकमेव असा आहे, त्याचं नाव आहे अर्ज शुल्क. हा कंपनी मागवित नाही, तो व्यक्ती डायरेक्ट देतो. ते झाल्यानंतर बाकी पैसे कंपनी त्याला मागविते, मागविल्यानंतर तो व्यक्ती कंपनीकडे देतो. एवढं डोक्यात ठेवा. म्हणून ह्या 4ही मध्ये कंपनी पैसा मागविते, ह्याच्यामध्ये मागवित नाही. आता दुसरी गोष्ट, तुम्ही सर आता 5 नोंदी आम्हाला माहीत झाल्या. कोणत्या माहीत झाल्या? बँक खाते नावे आणि ज्याचा पैसा याला ते जमा.
मग आपल्या कंपनीकडे यांना कोणताही पैसा भरूचा, डोक्यात सिंपल ठेवा, बँक खाते नावे जो आहे ते जमा. दुसरी गोष्ट, हे पैसा जो असतो अर्ज शुल्क, या व्यक्तीनं अर्ज शुल्क कंपनीकडे भरला की भरल्यानंतर कंपनी तो जमलेला जो अर्ज शुल्क आहे, आता तुम्ही म्हणाल अर्ज शुल्क जमतो कसा, सिंपल आहे. आपल्या कंपनीमध्ये भाग किती, 100 रुपये, 1000 भाग आहेत, भाग आहेत 1000, एका भागाची किती आहे किंमत आहे 100 रुपये. मग एक भाग 100 वाला आहे, असे 1000 भाग आहेत, त्या 100 पैकी 10 रुपये तो व्यक्ती कशा संग देणार आहे, अर्जासोबत. मग आता आपल्या कंपनीमध्ये 1000 भाग आहेत, त्या 1000 भागावर 10,000 रुपये तो व्यक्ती अर्जासोबत देणार आहे, तर 10,000 रुपये होईल. तर एवढा अर्ज शुल्क, 10,000 रुपयाचा अर्ज शुल्क, 1000 भाग आहेत, एका एका भागावर 10,000 रुपयाचा अर्ज शुल्क तो व्यक्ती देणार आहे. तर एक भागावर 10,000 रुपये म्हणजे 1000 भागावर 10,000 रुपये देणार आहे ना. तर यानं जर 10,000 कंपनीकडे दिले तर कंपनीकडे 10,000 रुपये आले, आल्यावर आपली नोंद करणार आपण बँक खाते नावे अर्ज शुल्काचा पैसा म्हणून अर्ज खाते जमा. आता ते झाल्यावर कंपनी तो पैसा जो आलेला अर्ज शुल्क आहे तो जवळ ठेवीत नाही, तो पैसा कंपनी काय करते, भाग भांडवल खात्याला पाठवते. कुठं पाठवते, भाग भांडवल खात्याला. कोणत्या खात्याला पाठवते, भाग भांडवल खाते. ठीक आहे, मग लक्षात ठेवा, कंपनीकडे जर अर्ज शुल्क आला तर कंपनी तो अर्ज शुल्क जवळ ठेवते का, तर तो अर्ज शुल्क कंपनी जवळ ठेवीत नाही. तो अर्ज शुल्क कंपनी कुठं पाठवते, भाग भांडवल खात्याला. आता नोंद लक्षात ठेवा. मग तुम्हाला एका एकाच्या 2 नोंदी लक्षात ठेवायच्या, ह्याच्या 2, ह्याच्या 2, ह्याच्या 2, ह्याच्या 2 आणि ह्याच्या 2, टोटल 10 नोंदी आहेत. या 10 नोंदीपेक्षा वेगळ्या काही शिकणार नाही, दड्या पूर्ण या 10 नोंदीवर तुमचं पूर्ण गणित घेतले जातील. मग या व्यक्तीनं कंपनीकडे पहिल्यांदा अर्ज शुल्क भरला, यानं जर अर्ज शुल्क भरला तर कंपनीकडे अर्ज शुल्क आला, आल्यावर कंपनीनं नोंद केली बँक खाते नावे पैसा आला, अर्ज शुल्क खाते जमा किंवा अर्ज खाते जमा. आल्यानंतर कंपनी तो अर्ज शुल्क जवळ न ठेवता तो अर्ज शुल्क कुठं पाठवती, तर तो अर्ज शुल्क पाठवती भाग भांडवल खात्याला. कुठं पाठवती, भाग भांडवला. तर ते भाग भांडवला जर पाठवलं तेव्हा एक नोंद करावं लागेल. मग भाग भांडवला पाठवलं नोंद कंपनी काय करते, तर ती नोंद लक्षात ठेवा. मला सांगा कशाचा पैसा कुठं पाठवली, तर कंपनी अर्जाचा पैसा भाग भांडवला पाठवली, तर सिंपल नोंद आहे. अर्जाचा पैसा पाठवली तर अर्ज खाते नावे, भाग भांडवला पाठवली तर भाग भांडवल खाते जमा. नोंद लक्षात राहील. अर्जाचा पैसा भाग भांडवलला पाठवला बदल, तेव्हा काही नोंदी. सगळ्यात सुरुवातीला कंपनीकडे अर्ज शुल्काच्या 2 नोंदी, या 2 कोणती कोणती आहे. सगळ्यात पहिल्यांदा कंपनीकडे अर्ज शुल्क मिळतो, ठीक आहे ना. मग अर्ज शुल्क जर मिळतो, हे बघा अर्ज शुल्क मिळाल्याबद्दल तो व्यक्ती द्यायला ना, तो आता सांगितलेली स्टोरी तिकडे कंपनी आहे, कंपनीमध्ये 1000 भाग आहेत, एका भागाची किंमत 100 रुपये आहे, हे अर्जदार आहे. या अर्जदाराने कंपनीकडे काय केलाय, अर्ज केलाय. त्यानं जर अर्ज केला तर तो अर्जासोबत त्याने किती रुपये दिले, 10 रुपये अर्ज शुल्काचे दिले. मग यानं जर 10 रुपये अर्ज शुल्काचे जर दिले तर कंपनीकडे त्या व्यक्तीचा अर्ज शुल्क आला की नाही, आला म्हणजे मिळाला, तर पहिली नोंद होईल अर्ज शुल्क मिळाल्याबद्दल. आता सांगितलं आपण पैसा आलाय कंपनीकडे, तर कंपनी नोंद करेल बँक खाते नावे आणि अर्जाचा पैसा म्हणून अर्ज खाते जमा. इथं भाग शब्द लावला तर चालेल, भाग लावी जा. तर नोंद झाली बँक खाते नावे अर्ज खाते जमा. फक्त त्याच्या पुढे सगळ्याच्या पुढे भाग शब्द वापरी जा, भाग फक्त वापरला तर काय अडचण नाही. तर नोंद लक्षात ठेवा, बँक खाते नावे अर्ज खाते जमा ही नोंद झाली. लक्षात ठेवा अर्ज शुल्क मिळाल्यावर मिळालेला अर्ज शुल्क कंपनी काय जवळ ठेवीत नाही. कंपनी काय करते, तो पैसा लगेच भाग भांडवल खात्याला पाठवून देते. तर दुसरी नोंद, अर्ज शुल्क भाग भांडवल खात्याला स्थलांतरित केल्याबद्दल. कोणता शुल्क, अर्ज शुल्क कोण्या खात्याला, भाग भांडवला काय केल्याबद्दल, स्थलांतरित म्हणजे पाठविल्याबद्दल. तर नोंद लक्षात ठेवायची. कोणता पैसा कोणाला, तर अर्जाचा पैसा म्हणून अर्ज खाते नावे पाठवल्या कुठं, भाग भांडवलला, तर अर्ज खाते नावे भाग भांडवल खाते जमा ही झाली दुसरी नोंद. जोडी लक्षात ठेवा, 2 नोंदी. अर्ज शुल्काच्या किती नोंदी, तर अर्ज शुल्काच्या 2 नोंदी. पहिला अर्ज शुल्क मिळाल्यावर, दुसरा भाग भांडवलला पाठवल्यावर. झाल्या 2. तुम्हाला लक्षात राहू द्या, अर्ज शुल्क मिळाला तर बँक खाते नावे भाग भांडवलला पाठवला, तर कुठं पाठवल्या, भाग भांडवलला. काय पाठवल्या, अर्ज शुल्क. तर म्हणून लक्षात ठेवा अर्ज शुल्क खाते नावे भाग भांडवल खाते जमा. शुल्क शब्द वापरणं गेले तरी चालते. आता बघा ह्या अर्ज शुल्काच्या 2 नोंदी झाल्या. आता मी तुम्हाला इतक्यापैकी आता सांगितलं की या 5 पैकी एकमेव पैसा असा आहे तो कंपनी मागवित नाही, डायरेक्ट मिळतो. मग हे मिळाल्यानंतर कंपनी मिळते ती एक नोंद करते आणि मिळाल्यानंतर कुठं पाठवते, भाग भांडवलला पाठवते ती एक नोंद करते. जोडी झाली. आता बाकीचे पैसे आहेत की नाही, बाकीचे उरलेले 14 हे 4 पैसे कंपनी मागविते. मागविल्यानंतर तो मिळतो, तोपर्यंत तो काही मिळणार नाही. मिळाल्या नोंद काय करायची ते तर सांगितलं आपण, बँक खाते नावे जे मिळालं ते जमा म्हणलंय. पण मिळण्याच्या आधी कंपनी मागवल ना. लक्षात ठेवा या 5 पैकी एकमेव पैसा आहे जे कंपनी मागवत नाही, डायरेक्ट मिळतो.
आणि बाकी चारही पैशाला कंपनीला मागवा लागते. मागल्याच्या नंतरच कंपनीला तो पैसा मिळतो, तोपर्यंत मिळणार नाही. मग आता मागल्यावरून काही इथं बघा, कंपनी आता कोणता शुल्क मागणार आहे? वाटप शुल्क मागणार आहे. मग प्रथम हप्ता मागवला, मग द्वितीय, मग शेवटी अंतिम हप्ता. उदाहरण असेल, आपल्या कंपनीमध्ये 1000 भाग आहेत, एका भागाची किंमत 100 रुपये. त्या व्यक्तीनं आपल्या कंपनीकडे आधी कोणता शुल्क दिला होता? अर्ज शुल्क दिला होता, त्याची किंमत आहे 10 रुपये. त्यांना अर्ज शुल्क भरल्यानंतर मग कंपनी आता त्याला इथून पुढे वाटप शुल्क कॉल करून मागते, बाबा तुम्ही या कंपनीकडे वाटप शुल्क भरा. त्यानं वाटप शुल्क भरला. मग आता मला सांगा, कंपनी मागवाली, त्यानं भरला, मग मागविल्यावर एक, त्यानं भरल्यावर एक, दोन मध्ये व्हायला पाहिजे. मागविल्यावर आणि त्यानं भरायला म्हणजे कंपनीकडे मिळालं, तर मिळाल्याबद्दल एक. त्यानंतर कंपनी म्हणते आता तुम्ही वाटप शुल्क भरला, ठीक आहे. आता कंपनी म्हणते तुम्ही प्रथम हप्ता भरा. भरा म्हणजे कंपनी मागवायली, मग कंपनी प्रथम हप्ता मागविते, मागविल्यावर त्यानं भरतो, झाल्या 2. कंपनी म्हणते आता दुय्यम हप्ता भरा. भरा म्हणते म्हणजे मागविते, मागविल्याच्या नंतर कंपनी दुय्यम हप्ता मागवते, तो भरतो, झाल्या 2. शेवटी कंपनी म्हणते आता अंतिम हप्ते भरा. कंपनी अंतिम हप्ता मागविते, मागविल्यानंतर तो भरतो, म्हणजे पुन्हा झाल्या 2. तर लक्षात ठेवा, हे सोडला तर बाकी चारही पैसे कंपनी मागविते, मागविल्यानंतर ते भरतात. एवढं डोक्यात राहू द्या. तर अर्ज शुल्क तर इथे काय मागवायचा नव्हता. सरळ म्हणलं अर्ज शुल्क मागवित नाही, तो मिळतो. मिळाल्यानंतर ते पाटील भाग भांडवला. तर हे झालं मिळालं, हे पाटील भाग भांडवला. हे झाल्यानंतर आता हे वाटप शुल्क. वाटप शुल्काला आवंटन शुल्कही म्हणतात. आणि जसं अर्ज शुल्काला कोणता म्हणतात? प्रार्थना राशी म्हणतात. ठीक आहे, अर्ज शुल्काला प्रार्थना राशी म्हणतात आणि वाटप शुल्काला कोणतं म्हणतात? आवंटन शुल्क. आता हे काही कंपनी आधी मागवते, मागवल्यानंतर तो काय होतो? मिळतो. ते मागविल्याबद्दल मागविल्या नोंद लक्षात ठेवा, सिंपल लक्षात ठेवा. जे मागवाल्या ते नावे भाग भांडवल जमा. काही मागा, मग जे मागवाल्या ते नावे भाग भांडवल जमा. इथं वाटप शुल्क मागवलं तर इथं नोंद होईल, मग वाटप खाते नावे भाग भांडवल जमा. ठीक आहे ना. वाटप शुल्क मागविल्यावर वाटप खाते नावे भाग भांडवल जमा. जर मी प्रथम हप्ता मागविला तर प्रथम हप्ता मागविल्यावर तर नोंद मी जे मागवालो ते नावे भाग भांडवल जमा. इथं प्रथम हप्ता मागवलो तर प्रथम हप्ता खाते नावे भाग भांडवल जमा. सगळ्याच्या पुढे भाग शब्द लावायचा आहे, तर त्याची काही अडचण ठेवू नका. प्रथम हप्ता मागवला म्हणून प्रथम हप्ता खाते नावे भाग भांडवल जमा. जर मी दुय्यम हप्ता मागवला तर इथं दुय्यम हप्ता मागवल्यावर दुय्यम हप्ता खाते नावे भाग भांडवल जमा. मी अंतिम हप्ता मागवल्यावर अंतिम हप्ता खाते नावे भाग भांडवल जमा. म्हणजे लक्षात ठेवा, जो कोणता पैसा मागवाल्या ते नावे भाग भांडवल जमा. मग ह्याच्यामध्ये एक ट्रिक लक्षात ठेवून द्या. टोटल 10 नोंदी तुम्हाला आता पाठ होऊन जातील. त्या 10 नोंदी कोणत्या कोणत्या? मागविल्यावर, मिळाल्यावर. मागविल्यावर काय आणि मिळाल्यावर काय, हे लक्षात ठेवलं तर काय अडचण येणार नाही. ठीक आहे ना. तर कंपनी पैसा मागविते, मागविल्यानंतर तो पैसा काय होतो? मिळतो. एवढ्यानुसार जर आपण नोंदी केल्या तर त्या तुम्हाला परफेक्टरित्या समजून जातील. तर सगळ्यात पहिल्यांदा कंपनीकडे कोणता पैसा येतो? अर्ज शुल्क. आता याच्यामध्ये बघा, सगळ्यात पहिल्यांदा कोणता येतो? अर्ज शुल्क. तो काय मागितात? काय मागवित नाहीत. अर्ज शुल्क डायरेक्ट कंपनीकडे येतो. तर नोंद झाली बँक खाते नावे अर्ज खाते जमा. ही झाली मिळाल्यावर. मिळाल्यानंतर तो पैसा कंपनी भाग भांडवलला पाठवते. भाग भांडवलला पाठवली तर लक्षात ठेवा, जे पाठवली ते नावे म्हणजे अर्ज खाते नावे भाग भांडवलला पाठवली म्हणून भाग भांडवल खाते जमा. हे झाल्यावर आता बाकी उरले हे चौघ. हे चौघ जे उरले की नाही, त्या चौघांमध्ये आधी मागवितात, मागविल्यानंतर ते मिळते. तर मागविल्यावर नोंद लक्षात ठेवा, जे मागवली ते नावे भाग भांडवल जमा. या चारीपैकी वाटप शुल्क मागितलं तर वाटप खाते नावे भाग भांडवल जमा. प्रथम हप्ता मागितल्यावर प्रथम हप्ता खाते नावे भाग भांडवल जमा. दुय्यम मागितल्यावर दुय्यम हप्ता खाते नावे भाग भांडवल जमा. शेवटी अंतिम मागितल्यावर अंतिम हप्ता खाते नावे भाग भांडवल जमा. हे मागविल्यावर. आता मागल्यानंतर ते मिळतं तिथे. मिळाले नोंद कोणता मिळू जाईल इतक्यापैकी? मिळाल्यावर बँक खाते नावे जे मिळालंय ते जमा. समजा वाटप शुल्क मिळाला म्हणलं मी, तर नोंद होईल बँक खाते नावे वाटप शुल्क जमा. प्रथम हप्ता मिळाला, बँक खाते नावे प्रथम हप्ता जमा. दुय्यम हप्ता मिळाला, बँक खाते नावे दुय्यम हप्ता खाते जमा. आणि शेवटी अंतिम हप्ता मिळाला तर बँक खाते नावे अंतिम हप्ता खाते जमा. 10 नोंदी पाठ झाल्या असतील. प्रत्येकाच्या दोन कोणत्या कोणत्या? आता तुम्हाला हे शेवटचा ग्रुप तुम्ही ह्या वहीवर लिहून ठेवा. स्वतः पाठ झाले असतील असं लक्षात ठेवा. पुस्तकाचं ते काय बघू नका. ह्याच्या 2 ह्याची जोडी, ह्याच्या 2 ह्याची बी जोडी, ह्याच्या 2 ह्याची जोडी, शेवटी ह्याच्या 2 आणि ह्याच्या 2, अशा टोटल 10. आता कोणत्या कोणत्या हे बघा. अर्ज शुल्क मिळाला
मिळाला. मिळाल्यानंतर तो भाग भांडवलला पाठविला. भाग भांडवलला पाठविला. तुम्ही म्हणशाल सर त्याला मागवायचं नाही का? असा एकमेव पैसा आहे अर्ज शुल्क तो मागवित नाही, तो डायरेक्ट मिळतो. म्हणून पहिलं मिळाला, मिळाल्यानंतर ते भाग भांडवलला पाठविला. या दोन नोंदी होतील याच्या. हे झाल्यावर बाकी सगळ्यांच्या वाटप शुल्क आधी मागविला, मागविल्यावर नोंद, मागविल्यानंतर तो मिळतो. मागविल्यावर नोंद माहित आहे, जे मागवाल्याच्या नावे भाग भांडवल जमा. तर ह्याच्या दोन कोणत्या? वाटप शुल्क मागविला तर नोंद आहे वाटप खाते नावे भाग भांडवल जमा. मागविल्यानंतर हे मिळाल्यावर बँक खाते नावे भाग भांडवल जमा. ह्याच्या दोन झाल्या. पुन्हा ह्याच्याच मागविल्या आणि मिळाल्या. पुन्हा ह्याच्यात त्याच दोन मागविल्या आणि मिळाल्या. पुन्हा ह्याच्याच दोन मागविल्या आणि मिळाल्याबद्दल. तर मागविल्याबद्दल आणि मिळाल्याबद्दलच्या दोन नोंदी कराव्या लागतात आणि गणित आपलं काही संपलं जातं, पूर्ण केलं जातं. तर नोंद लक्षात ठेवा. मागविल्याबद्दल लक्षात ठेवायचे जे मागवाल्या. आता हे वाटप शुल्क मागवल्या म्हणून वाटप शुल्क खाते नावे भाग भांडवल जमा. प्रथम हप्ता मागवल्या तर प्रथम हप्ता खाते नावे भाग भांडवल जमा. दुय्यम हप्ता मागवल्या तर दुय्यम हप्ता खाते नावे भाग भांडवल जमा. आणि अंतिम हप्ता मागवल्या तर अंतिम हप्ता खाते नावे भाग भांडवल जमा. मागविल्यावर आता हे मिळतो. मिळाल्यावर हे सगळे जमा बँक नावे. मिळाल्यावर तर बँक खाते नावे जे पैसा मिळाला ते खातं जमा. मग कोणाचंही मिळू जा. आता झाल्या का ग्रुपमध्ये लक्षात टोटल नोंदी? आता तुमच्याकडे वहीमध्ये या टोटल नोंदी पाठ करून टाका. पाठ करून टाका म्हणजे काय असं, या दोन अर्ज शुल्काच्या मिळाल्याबद्दल, स्थलांतरित म्हणजे पाठविल्याबद्दल. हे मागवित नाहीत अर्ज शुल्क. मिळतो, मिळाल्यावर कंपनी जवळ ठेवत नाही, भाग भांडवलला पाठवते, ही जोडी. त्याच्यानंतर वाटप शुल्क मागवितात, मागिल्यानंतर तो मिळतो. हे दोन सिंपल आहे रे. जे मागवले ते नावे भाग भांडवल जमा. आणि इथं बँक नावे मिळायच्या टाइमला जे मिळालं ते जमा. सेम इथं मागवितात मिळतो प्रथम हप्ता, त्याच्यानंतर दुय्यम हप्ता मागवितात मिळतो, आणि शेवटी अंतिम हप्ता मागवितात आणि मिळतो. तर अशा पद्धतीने टोटल किती नोंदी झाल्या? 10. या 10 नोंदी जर तुमच्या लक्षात आल्या असतील ते एकदा एका पेजवर लिहून ठेवा. आपण याच्यातले गणिताला काय करूया, सुरुवात करूया. धन्यवाद.